राजकारण माझ्या पद्धतीचं नसेल तर वेळोवेळी एक्झिट असेल, मंत्री पंकजा मुंडे यांनी सूचक वक्तव्य केलं। टीका ऐकण्याची तयारी ठेवण्याचा देखील सल्ला त्यांनी दिलेला आहे। इतकं बोलून ठेवलं होतं, गडगड करत मी इथपर्यंत आले आणि माझ्या पिलेला म्हणलं मला आला कंटाळा। वयाच्या 24 वर्षापासून आता मी 47 पूर्ण झाले, 48 वर लागलो, म्हणजे 24 वर्ष झाले याच रस्त्यावर जवळपास 20 माणसं, ते सगळं कसं बदलायचं मला तर कंटाळा आलाय। रिटायर हो, ती गाडी, हा घोडा, ही ताकद, हे पद, हा लाल दिवा, हे पोलिसांचं सलूट, हे केवळ त्यासाठी आहे त्या महाग असलेल्या प्रत्येक घरापर्यंत झोपडीपर्यंत विकास पोहोचवण्यासाठी आहे, आमच्या उपभोगासाठी नाही। तर पंकजा मुंडेंना पक्षामध्ये न्याय मिळत नाही, मुंडेंनी भाजपमधून बाहेर पडावं, विजय वडेट्टीवारांनी वक्तव्य केलंय। पंकजा मुंडे असा कधीच विचार करत नाही, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। ओबीसी नेतृत्वाला बाजूला सारण्याचं काम मुंडे साहेबांच्या पासून अन्याय सुरू झाला आहे, ते आज गेले तिथे। त्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आम्हाला न्याय मिळत नाही, कदाचित पक्षामध्ये आम्हाला आमच्या सगळ्या एवढ्या त्यागाला महत्व नाही, त्या उद्योगातून ते म्हणाले असतील कदाचित। ह्या भावना कधी कधी बोलून दाखवतो, ज्यावेळेस त्रास वाढतो त्यावेळेस त्या भावना सहज येतात। पण मला वाटतं की पंकजाताईंना आमची विनंती राहील एक ओबीसी नेत्या म्हणून की तुम्ही अशा प्रकारचं पाऊल न उचलता बिनधास्त पक्षातून बाहेर पडा, ओबीसीचं नेतृत्व करा आणि महाराष्ट्राचे तुम्ही ओबीसीचे पहिले महिला मुख्यमंत्री व्हा, यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ। पंकजाताईंनी असं म्हटलेलं आहे की निवृत्तीचा कंटाळा राजकारणात निवृत्ती संदर्भात म्हटलंय, काय कुठल्या संदर्भाने पंकजाताई बोलल्या हे मला माहिती नाही। मला वाटतं असा काही त्या कधीच विचार करत नाही।